राज्याच्या प्रशासकीय कारभाराचं मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बसवण्यात आलेली फेशियल रिकग्निशन यंत्रणाच आता कुचकामी ठरत असल्याचं चित्र आहे. मंत्रालयातील एका प्रवेशद्वारावरील फेस स्कॅनर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे, तर मंत्रालय पोलीस नियंत्रण कक्षाबाहेरील यंत्रणाही नादुरुस्त झाल्यामुळे तिचे फ्लॅब सताळ उघडेत. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळी ही यंत्रणा वारंवार कोलमडत असल्याचं समोर आलं. मंत्रालयात दररोज मोठ्या संख्येनं नागरिक येतात, तर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी 5,000हून अधिक अभ्यागतांची गर्दी होते. त्यामुळे सुरक्षेवर मोठा ताण निर्माण होतो. ही गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन गेल्या वर्षी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांवर फेशियल रिकग्निशन सिस्टम बसवण्यात आली होती. अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, पोलीस आणि पत्रकारांचं फेस स्कॅनिंग करण्यात आलं, तर अभ्यागतांना RFID कार्डद्वारे प्रवेश दिला जातो. मात्र यंत्रणेतच बिघाड होत असल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. विशेष म्हणजे या एकात्मिक सुरक्षा प्रकल्पासाठी तब्बल 41,50,05,634 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही फेस स्कॅनिंग यंत्रणा बंद पडत असल्यानं या 41 कोटींच्या सुरक्षा व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई.